मॅन ऑफ द सिरीजसाठी दोन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येकी एक एक गिअर्ड सायकल आणि आयकॉन प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक गिअर्ड सायकल. जाऊया मैदानावर. ग्रामीण स्तरावरील आजच्या दिवसातील ही चौथी लढत. टॉस जिंकतोय अहमदी ग्रीन स्टार पावत संघ. कॅप्टन मंदार कीर घेतोय क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि श्री महालक्ष्मी जिगर खेडशी संघाची सलामीची जोडी. मॅन फ्रॉम वेंगुर्ला प्रतीक गवंडे स्ट्रायकर एंडवर. त्याला साथ देण्यासाठी सुशांत नॉन स्ट्रायकर एंडवर. पहिला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. घोषित स्वरूपाची एक धाव. सिली पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय जो नेमका सिलीवर सुद्धा नाही आहे, पॉइंटवर सुद्धा नाही आहे. थोडंसं दबाव बनवण्याचा प्रयत्न प्रतीक गवंडे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला सारख्या निसर्गरम्य गावचा हा खेळाडू स्ट्रायकर एंडवर येतोय. आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेत ज्याचा सहभाग टीम ओनरने केला आहे असा प्रतीक. बॉलिंग मार्कवर एक जबरदस्त गोलंदाजी. अहमद नाखवा अजून एक वलय अंकित नाव. अहमदी ग्रीन स्टार पावस संघाचा विचार केला तर केतन म्हात्रे वाकड्यांचा हा सुपरस्टार, त्याच्यासोबत बांद्र्याचा वंडर बॉय हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम हे दोन खेळाडू आयकॉन म्हणून. दुसऱ्या बाजूने प्रतीक गवंडे आणि सोबत सागर कांबळे. पण यावेळी प्रतीक गवंडे का एवढ्या लांबवर आपल्याला आणलंय ते सिद्ध करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पिटाळतोय. डायरेक्ट चंद्रार. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. शैतान का शाला, शैतान का साला. मैदानावर प्रतीक जोरदार टोला देतोय जणू काही त्या शैतानाची आठवण करून देणारी. पण त्यानंतर वापसी अहमदकडून. हे द्वंद्व पाहण्यासारखं असेल. हे दोन्ही वलयांकित खेळाडू, मोठमोठ्या स्पर्धा मोठमोठी मैदानं गाजवलेले खेळाडू, एकमेकांच्या समोर आपल्या अस्तित्वाची लढाई लढणारे खेळाडू. षटकारानंतर डॉट बॉलने वापसी केली होती अहमदने, पण त्यानंतर अतिरिक्त वेग मिळवण्याचा प्रयत्न. चेंडू भरकटतोय डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. धाव संख्या पहिल्या षटकात 4 चेंडूची सांगता 8 धावा बिनबाद. प्रतीकचा अजून एक फटका यावेळी मिड विकेटच्या डोक्यावरून. जडी स्थळी काष्टी पाषाणी. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. भूमीवर वेंगुर्ला कॅम्प मैदानावर ज्या खेळाडूची पावलं रुळली खेळली, ज्या खेळाडूने हळूहळू आपलं क्षेत्र मर्यादित केलं आणि सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा ओलांडून लगतच्या जिल्ह्यात सुद्धा ज्या खेळाडूने आपल्या नावाचा ठसा उमटवला असा प्रतीक 2 षटकार या पहिल्या षटकामध्ये आपल्या नावे करतोय. अहमद नाखवाच्या गोलंदाजीवर मोठे प्रहार करतोय आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा जमवतोय 15 बिनबाद 15. एक ठोस आक्रमक सुरुवात. स्क्वेअर लेगच्या दिशेने काही प्रेक्षक बसलेत. येलो जर्सी प्लीज जरा कोऑपरेट करा. येलो जर्सी जरा हात दाखवा इकडे. स्क्वेअर लेग त्या टाकीच्या मागे काही आमचे मित्र बसलेत, त्यांना विनंती आहे प्लीज थोडंसं सहकार्य करा, कारण तिथे घोषित नाहीये मित्रांनो, धावा डिक्लेअर नाहीये. तिथे चेंडू गेला तर थोडासा वेळ खर्च होऊ शकतो. वेळ खूप महत्त्वाची आहे, कारण आज आपल्या हातात लाखो रुपयांचे मोबाईल आहेत, हजारो रुपयांची घड्याळं आहेत, मात्र वेळ थांबवण्याची ताकद कोणामध्ये नाही आहे आणि या वेळेचा सदुपयोग आपल्याला करायचा आहे. कृपया शॉर्ट स्क्वेअर लेग त्या टाकीच्या मागे जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती, अजून थोडंसं आपण मागे सरका, आत सरका, कारण तिथे डिक्लेअर नाही आहे. जाऊया मैदानावर. पहिल्या षटकाची सांगता अहमद नाखवा महागडा ठरतोय, कारण समोर प्रतीक गवंडे मोठे प्रहार करतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर
महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण देशाचा बाईकमॅन केतन म्हात्रे. केतन म्हात्रेच्या बाईकची आणि कारची संख्या अचूक सांगणं बऱ्याच जणांना कठीण होतं, कारण सांगण्यापर्यंत त्याची अंक आणि संख्या वाढलेली असते. मिडऑफच्या दिशेने चेंडू येतोय, फिल्डर चेंडूच्या मागे. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवतोय, मात्र थ्रो करण्यासाठी थोडासा तोल सांभाळणं गरजेचं. केतन थोडासा नाराज आहे या खेळाडूवर, मात्र केतनचा अनुभव आणि या आमच्या रत्नागिरीच्या ग्रामीण भागातील खेळाडूंचा अनुभव यांची तोल आणि मोल होणं कठीण. हे सगळेच आमच्यासाठी अमूल्य आहेत. धावसंख्या होते 16, 16 फॉर नन. प्रतीक गवंडेसाठी हा लोअर फुल टॉस हलक्या हाताने खेळतोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकेरी धावेवर समाधान मानतोय. फटका खेळताना प्रतीकने या फटक्यासाठी दुहेरी धावेचा मानस आखला होता, मात्र पावसाळी वातावरण, मैदानावर साचलेलं पाणी आणि त्यामुळे चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नाहीये. शॉर्ट मिडविकेट क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते 17, 17. सुशांत एक चेंडू आणि एक ही त्याची वैयक्तिक कामगिरी. स्ट्रायकर यांच्या दिशेने आखो टप्प्याचा चेंडू सुशांतला काही कळण्याच्या पूर्वी चेंडू विकेट किपरच्या दिशेने जातोय आणि ती सुप्रसिद्ध मालवणी म्हण आठवते, काय नाही कडाक आणि बोको गेलो म्हाळाक. एवढा दर्जेदार चेंडू केतन म्हात्रे आपल्या नावारूपाला साजेसा करतोय. अजून एक वेगवान चेंडू, वारंवार आखो टप्प्याचे चेंडू. केतन म्हात्रे मारा करतोय. केतनला माहिती आहे शॉर्ट पिच चेंडूवर जास्त लक्ष द्यावं लागेल, कारण हे चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट किंवा समोरच्या व्ही मध्ये खेळणं कठीण. बॅटची कड लागून चेंडू गेला तर फक्त एक धाव मिळेल आणि एकेरी धावेने मोठंसं नुकसान न होणारं, कारण नॉन स्ट्रायकर एंडवर आतापर्यंत 2 षटकार ज्याच्या बॅटमधून बाहेर पडले तो प्रतीक गवंडे वाट बघतोय स्ट्राईक आपल्याला कधी मिळेल. आतापर्यंत केतन 4 चेंडू टाकतोय, 5 चेंडू टाकतोय, 4 धावा खर्च करतोय. 19 धावा, 19 फॉर नन. प्रतीक 7 चेंडू आणि 15 धावा नॉन स्ट्रायकर एंडवर. केतन म्हात्रे एवढ्या दूरवरून खेळण्यासाठी आलेला हा खेळाडू पहिल्या षटकामध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय. फक्त 4 धावा खर्च करतोय आणि आपल्या षटकाची सांगता करतोय. वाकलनच्या या सुपरस्टारचं आपण आपल्या रत्नागिरी नगरीमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. केतन, आपलं स्वागत आहे या रत्नाच्या आगरामध्ये, या रत्नागिरीमध्ये. केतनने खर्च केला फक्त 4 धावा. पहिल्या षटकाची सांगता. धावा होत आहेत 19, 19. नाणेफेक जिंकली अहमदी ग्रीन स्टार पावस संघ. मंदार कीर या संघाचं नेतृत्व करताय, ज्यांनी निर्णय लगेच जाहीर केला क्षेत्ररक्षणाचा. टीम मीटिंग अलाउड नाहीये, पंच आपण नोंद घ्या. मॅनेजमेंट टीमची करडी नजर आपल्या सर्वांवर. श्री महालक्ष्मी जिगर खेडची संघ प्रथम फलंदाजी करतोय. 2 षटकामध्ये 19 धावा, 9.5 ची सरासरी पहिल्या 2 षटकामध्ये. याच धाव सरासरीने सामना चालला तर 48 हा प्रोजेक्टेड स्कोर, मात्र त्या पलीकडे जाणं अपेक्षित असेल. महालक्ष्मी जिगर खेडची संघ प्रतीक गवंडे संघाचा आयकॉन खेळाडू अजूनही मैदानावर खेळतोय. सागर कांबळे, रत्नागिरी एक्सप्रेस ज्याला म्हटली जाते. कोकणातील काही गोलंदाजांनी खूप विशेष कामगिरी केली. यामध्ये सिंधुदुर्ग एक्सप्रेस गौरेश कांबळी, पेडणे गोवा एक्सप्रेस गौरेश नागवेकर आणि त्याचप्रमाणे रत्नागिरी एक्सप्रेस सागर कांबळे. या रत्नागिरीच्या स्पीड स्टारची संपूर्ण राज्यभर देशभर चर्चा चालते आणि त्यावेळी कोकणकर म्हणून आपली सर्वांची मान अभिमानाने उंचावते. 19 धावा बिनबाद. दुसऱ्या षटकाची सांगता आणि बॉलिंग मार्कवर मुनीब. तिसरं षटक घेऊन मुनीबचा पहिला चेंडू. एक आगळी वेगळी शैली मुनीबची. गोलंदाजी करताना मुनीब धावण्यासाठी सुरुवात करतोय की अजून अडखळतोय हे कळत नाही आणि त्यामुळे बॅटर थोडासा द्विधा मनस्थितीत. एक अनोखी शैली मुनीबची पाहायला मिळते बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू डॉट बॉल, निर्धाव. आणि त्यानंतर प्रतीक एक मोठा फटका सजवतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पिटावतोय. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकारासाठी.
आमचे को स्पॉन्सर ट्रिपल एस प्रमाणे ट्रिपल आर हा चित्रपट प्रसिद्ध झाला, ज्या चित्रपटाने ग्लोब पुरस्कार मिळवला. त्या चित्रपटाचं हे गाणं नाचो अर्थात नाटो डीजे कडून आपल्यासाठी. कोणाकडे असेल नाचण्याची संधी अगदी थोड्याच वेळात कळेल. डॉट बॉल प्रतीकसाठी षटकार खेचल्यानंतर मुनीप करतोय वापसी. 3 चेंडू आतापर्यंत मुनीपचे. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावर षटकार, तिसरा चेंडू डॉट. एकूण धावफलक पाव शतकावर 25 धावा 25. पहिल्या विकेटसाठी ही दमदार भागीदारी आणि यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. क्लीन बोल्ड, यू मिस, आय हिट. द बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी, विकेट नंबर 1. ऍक्शन रिप्ले कौतुक करावं लागेल मुनीपचं. एका बाजूने सेट बॅटर ज्याला गतीवर बीट करतोय, स्विंग करतोय, चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळतोय आणि प्रतीक गवंडे साफ चकतोय. क्लीन बोल्ड. पहिल्या विकेटचं पतन सांघिक 25 या धावसंख्येवर. 25 फॉर 1. प्रतीकची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर मनीष देसाई, ज्याला साई देतात ते देसाई, पण यावेळी मनीषला द्यावं लागेल आपल्या संघासाठी. एक मोठी धावसंख्या अपेक्षा असेल मनीष कडून, पण समोर मुनीप. एका षटकाराचं जर अपवाद वगळलं तर काय गोलंदाजी करतोय मुनीप. 4 चेंडू, हे डॉट बॉल, 1 षटकार, एकमेव स्कोरिंग शॉट मुनीपवर आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा. 25 धावा एका गडाच्या मोबदल्यात. स्ट्रायकरांवर नवीन फलंदाज मनीष देसाई. पुन्हा बीट होतोय, शरीरावर येऊन आदळतोय, थोडासा अडखळतोय. मनीष डॉट बॉलने सांगत होते तिसऱ्या षटकाची. एक दमदार सुरुवात केली होती पहिल्या 2 षटकामध्ये प्रतीकने. तिसऱ्या षटकात या धावसंख्येला थोडासा लगाम घालतोय मुनीप. 3 षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या होते 25 फॉर 1. 12 चेंडू अजूनही बाकी आणि या 12 चेंडूमध्ये 2 ओव्हरमध्ये 1 असेल बी अ किंग ओव्हर, ज्यामध्ये आपल्याला करायच्या आहेत किमान 14 धावा. जर बॅटिंग करणाऱ्या टीमने 14 धावा केल्या तर आपल्याला ॲडिशनल मिळेल बोनस 4 धावांचा, आणि जर आपण 14 पेक्षा कमी धावा केल्या तर आपल्या कमी होतील 4 धावा. येलो चेंडू मैदानावर दिला जातो, याचा अर्थ हे 4थं षटक असेल बी अ किंग ओव्हर. आणि या 4थ्या षटकासाठी ही महत्वाची जबाबदारी मंदार कीर कॅप्टन म्हणून देत आहेत आपल्या सहकार्याकडे. एक युवा गोलंदाज बॉलिंग मार्कवर शुभम मोरकर. महत्वाच्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी केतन म्हात्रे. मिडॉनच्या दिशेने आयकॉन खेळाडू म्हणून विशेष जबाबदारी केतनवर, आणि त्यामुळेच वारंवार क्षेत्ररक्षणात सुद्धा बदल करताना केतन दिसत आहेत. खरं तर केतन, आमच्यासाठी ही चांगली गोष्ट. आमच्या रत्नागिरीच्या युवा खेळाडूंना तुमच्यासारख्या व्यावसायिक खेळाडूंचं मार्गदर्शन मिळणं गरजेचं. तुमच्यासारख्या अष्टपैलू व्यावसायिक खेळाडूंच्या मार्गदर्शनातून रत्नागिरीतून सुद्धा क्रिकेटमधले नवीन हिरे बाहेर पडतील, ही आम्हाला सर्वांना अपेक्षा. आणि त्यामुळेच यावर्षी फॉर्मॅट ग्रामीण भागातील संघांसाठी 2 ऑल इंडिया लेवलच्या आयकॉन. धावसंख्या 25 वर स्थिरावलेली. शॉर्ट आर्म पुलचा फटका मिडॉनच्या दिशेने. स्वतः गोलंदाज शुभम जातोय चेंडूवर. फक्त 1 धाव घेण्याची संधी. पहिल्या 2 षटकामध्ये प्रशांत सर ही धाव सरासरी 9.5च्या जवळपास होती. ही धाव सरासरी आता मात्र थोडीशी खाली येते, कारण तिसऱ्या षटकामध्ये मुनीबने गोलंदाजी केली, फक्त 6 धावा खर्च करणारी. आणि त्यानंतर आता शुभम 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. जोडीला थोडंसं गिअर चेंज करावं लागेल, शिफ्टिंग करावं लागेल, आक्रमक फटके खेळावे लागतील, आपल्या भात्यात ठेवलेली शस्त्र बाहेर काढावी लागतील. ज्याप्रमाणे वनवासात असताना पांडवांनी आपली शस्त्र शमीच्या झाडावर लपवून ठेवली, विजयादशमीच्या दिवशी बाहेर काढली, अगदी तशीच बॅटिंग करणाऱ्या श्री महालक्ष्मी जिगर खेडशी संघाला आपली शस्त्र, अस्त्र, ब्रह्मास्त्र बाहेर काढावी लागतील, कारण ती वापरण्याची वेळ समीप आली. बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू विकेट किपरला बीट करतोय.
श्रेयस कदमचा होता प्रयत्न. बांद्र्याचा हेलिकॉप्टर बॉय. हे दोन जागतिक दर्जाचे खेळाडू आज आपल्या रत्नागिरीमध्ये दाखल झालेत. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. विकेट किपर म्हणून दिसतोय श्रेयस. मिडॉनच्या दिशेने दिसतोय केतन. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रात एक धाव. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय शुभम आणि जी रणनीती आखली कॅप्टन मंदारने, कौतुक करावं लागेल. या महत्त्वाच्या सामन्यात आपल्या टीममध्ये दोन आयकॉन खेळाडू असताना सुद्धा मंदारकीर कर्णधार म्हणून आपल्या जिल्ह्याच्या खेळाडूवर, आपल्या गावच्या खेळाडूवर विश्वास दाखवतोय आणि विश्वास सार्थ ठरवतोय गोलंदाज. या बिया किंग ओव्हर मध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया शुभम मोरकरसाठी. शुभम, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने तुझं कौतुक होतं. एवढ्या मोठ्या स्पर्धेत समोर दर्जेदार खेळाडू असताना आपण केलेली गोलंदाजी रत्नागिरीतील युवा खेळाडूंना सुद्धा स्फूर्ती देणारी, ताकद देणारी आणि ऊर्जा देणारी. समाप्त होतोय खेळ. चौथ्या ओव्हरीचा धावसंख्या होत आहे ती 28 आणि त्यातून होत आहे 4 कमी आणि धावा होत आहेत त्या 24. सुयोग देवस्थळी आमचे स्कोरर म्हणून आहेत. सुयोग, कष्टाने जमावल्या होत्या 28 धावा, त्यातील सुद्धा 4 तुम्ही कमी केल्यात. म्हणजे मालवणीत सांगायचा तर कष्टान कमवला आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावला. 4 झाले वजा आणि आता धावसंख्या 24 रन्सावर 24. शेवटच्या षटकात बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा दिसेल मुनीब, ज्याने खर्च केल्यात यापूर्वीच्या आपल्या वैयक्तिक षटकामध्ये 6 धावा. जो प्रोजेक्टेड स्कोर 48 दिसत होता, ही धावसंख्या थोडीशी अडखळते. पण यावेळी सुशांत आपल्या नावातील शांतपणा बाहेर काढतोय, थोडासा बाजूला ठेवतोय, रौद्र रूप धारण करतोय आणि मिडॉनच्या केतनच्या डोक्यावरून चेंडू पिटाळतोय सीमारेषेच्या पहिल्या आडी. बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. सुशांत सावंतचा षटकार. 8 चेंडूत 10 धावा सुशांतची वैयक्तिक कामगिरी. पण त्यानंतर मुनीब कडून वापसी होते. यापूर्वी सुद्धा आपण मुनीबला पाहिलं. षटकार बसल्यानंतर मुनीबच्या गोलंदाजीला अजून जास्त धार चढते, अजून तो धोकादायक ठरतो, भेदक ठरतो. यानंतर होणारा सामना असेल महारवळनाथ करबुडे बनाम रॉयल स्ट्रायकर्स नाणीज. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती, प्लेइंग 11 लिस्ट आपण सज्ज ठेवावी, अपडेट करावी आणि टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. बोथ दी कॅप्टन प्लीज नोट महारवळनाथ करबुडे बनाम रॉयल स्ट्रायकर्स नाणीज. दोन्ही कर्णधारांसाठी नाणेफेकीसाठी हा अंतिम पुकार. मिडॉन केतन चेंडूच्या खाली, एक साधा सोपा झेल केतनच्या सेफ हँड्स मध्ये आणि दुसऱ्या विकेटचं पतन. 31-42. डीजेचा गाणं तर सुंदर असा. ऍक्शन रिप्ले बघा या चेंडूचो. फटको खूप सुंदर होतो, ताकद खूप कमी पडली केतनच्या सेफ हँड्स मध्ये. प्रशांत सर पहिल्या 2 ओव्हरीमध्ये जेव्हा 19 धावा झाले तेव्हा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतो 48 रन्सांचो. पण आता धावसंख्या किती? शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि 31 रन्सावर. म्हणजे 48 रन्सापर्यंत पोहोचण्यासाठी या शेवटच्या 3 बॉलवर किमान 3 षटकार खूप गरजेचे असत. जो स्कोरबोर्ड प्रोजेक्टेड 48 दाखवतो तो स्कोरबोर्ड 31 रन्सावर थांबलेलो. आणि हैसर मालवणी म्हण नक्की आठवतली, यवाजलेला सादात तर दळीदार की त्या बादात. सगळेच यवजलेले गोष्टी जर मनासारखे पार पडले असते तर नशीब आणि कर्तृत्व या शब्दांका महत्व रावला नसता. स्थिरावली धावसंख्या 31. इनिंगचे शेवटचे 3 चेंडू बाकी. गती परिवर्तन, रानल्यान टोपभर, वाढल्यान कर्टीभर, चेंज ऑफ पेसचो चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 31 धावा. इनिंगचे शेवटचे 2 चेंडू आणि मैदानावर संघाचा कर्णधार, नायक, सेनापती दर्शन सावंत. बॅट चिकाड, पहिल्या स्लिप मधून चेंडू थर्डमॅनच्या दिशेने घोषित क्षेत्रात. एकेरी धाव फक्त या चेंडूवर. धावसंख्या स्थिरावली 32.
मिडॉनच्या दिशेने दिसणारे केतन म्हात्रे, विकेट किपर श्रेयस कदम, या दोघांची बहरलेली फलंदाजी आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. युवा खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणास्त्रोत असणारे हे दोन खेळाडू या रत्नभूमीवर आज आपली फलंदाजी दाखवतील. या शेवटच्या चेंडूवर अजून एक सिंगल या एकेरी धावेने होते सांगता पहिल्या इनिंगची. टॉस हरल्यानंतर पहिली फलंदाजी करताना श्री महालक्ष्मी जिगर खेडशी संघ धावा जमवतोय 33 आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या अहमदी ग्रीन स्टार पॉवर संघासमोर विजयासाठी लक्ष ठेवतोय 34 धावांचं. खूप अपेक्षा होत्या या सामन्यात. प्रतीक गवंडेने दमदार सुरुवात केली, षटकारांची आतषबाजी केली. 11 चेंडूमध्ये 21 धावा केल्या. सुशांतने 10 चेंडूमध्ये 10 धावा केल्या. पण त्यानंतर मनीष 6 चेंडूमध्ये 2 धावा, दर्शन 3 चेंडूमध्ये 2 धावा, इतर सर्वांनी निराशा केली आणि त्यामुळेच एक सन्मानजनक धावसंख्या गाठू शकला नाही. अहमद नाखवा पहिल्या षटकामध्ये 15 धावा. केतन म्हात्रे बाईकमॅन 4 धावा खर्च करतोय. मुनीब 2 षटकामध्ये 15 धावा खर्च, 2 महत्त्वाचे विकेट. आणि शुभम मोरकर बी अ किंग ओव्हरमध्ये फक्त 3 धावांचा खर्च. विजयाचं लक्ष 30 चेंडू 34 धावा. काय घडतंय, काय बिघडतंय, ऐकूया आवाज आमचे मित्रवर्य प्रशांत आधवडे. अत्यंत महत्त्वाचा सामना यानंतर आपण पाहणार आहोत. त्याकरता सज्जरा कॅप्टन, करबडे संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे आणि नाणी संघाचा कॅप्टन राहील. पुन्हा एकदा आपलं सरचे स्वागत आहे. उत्तम प्रकारचे समालोचक देखील आहेत, त्याचबरोबर यूट्यूबर आणि 1 लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर आज या मित्राचे आहेत. प्रचंड व्हिडिओ व्हायरल, अनेक सेलिब्रिटी त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये, जिथे आवाज ऐकूया बादल चौधरींचा टॉस बॉक्ससाठी. थँक्यू प्रशांत. मी विनंती करतो आदरणीय योगेश नाईक सर, आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपल्या शुभ हस्ते आपण करावी नाणेफेक या ग्रामीण गटातील 5व्या सामन्याची. माझ्यासमवेत आहेत महारवळनाथ करबुडे संघाचे कर्णधार अमित धनावडे, सोबत आहेत रॉयल स्ट्रायकर नाणीज संघाचे कर्णधार हेमंत कांबळे. होते नाणेफेक ग्रामीण गटातील 5वा सामना. नाणीज संघाचा कॉल आहे हेड, इट्स हेड. नाणीज संघ, रॉयल स्टार नाणीज संघ आपण जिंकताय. नाणेफेक आपला निर्णय आणि त्याचं स्पेसिफिक काही विशेष कारण. फिल्डिंग करतोय आम्ही. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. बऱ्याच संघांनी मळलेल्या वाटेवरून चालणं आज स्वीकारलंय. काय वाटतं प्रतिस्पर्धी संघ किती धावांमध्ये रोखावा? 40मध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणि ही जबाबदारी कोणावर असेल? चैतन्य आहे, आकाश आहे, राज आहे, परत आपला एक नवीन खेळाडू आहे कुणाल म्हणून, तो चांगलं काम करतोय. तर 100% 40पर्यंत आम्ही त्यांना थांबवू. हेमंत, मला विचारायला आवडेल या स्पर्धेबद्दल, कारण रेनी क्रिकेट रत्नागिरीमध्ये तोडं खूप जुनं नव्हतं, पण आमच्या सगळ्यांनीच म्हणजे बी अ किंग चॅम्पियन्स रेव्हेन्यू ट्रॉफीच्या सर्व आयोजकांनी प्रायोजकांनी हे शिवधनुष्य उचललं. आपल्याला ही संधी मिळते सर्वांनाच. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? ही स्पर्धा जेव्हा डिक्लेअर होते तेव्हा सगळे रत्नागिरीतले स्पर्धेची तारीख कधी आहे किंवा कधी होणार आहे याचीच वाट बघत असतात. सोनमताई, गिरीशदादा, दिवा सर यांच्या सगळ्यांमुळे आम्हाला ही स्पर्धा मोठ्या प्लेअरबरोबर खेळायला मिळते. धन्यवाद हेमंत. आणि तुम्ही येताय, ही स्पर्धा सजवताय. आपण अमितकडे जाऊया. अमित, आपल्याला करायची फलंदाजी, काय आकडा डोळ्यासमोर उभा राहतोय? 50 ते 55 पर्यंत. 50 ते 55. 30 धावा तर अगदी सहज बनतील. ॲडिशनल ज्या आपल्याला 25 करायच्या आहेत त्याची जबाबदारी कोणावर आहे? सुमेध असेल, पिंटे आहे आणि आकाश आहे. काय सांगशील प्रतिस्पर्धी संघाबद्दल, त्यांच्या आयकॉन खेळाडूंबद्दल? चांगलं आहे, आयकॉन वगैरे त्यांचे खूप चांगली फलंदाजी करतायत. आणि या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल? खूप छान, आवडतं खेळायला इथे. खूप छान, आवडतं खेळायला. ही प्रतिक्रिया होती अमित धनावडे यांची. तर माझ्यासमोर आहेत रॉयल स्ट्रायकर्स नाणी संघाचे कॅप्टन हेमंत कांबळे, ज्यांनी जिंकली नाणेफेक आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. ओव्हर टू कॉम्बॉक्स, ऐकूया आवाज प्रशांत आदवडे सर. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार. सामन्याला होते सुरुवात आणि मैदानावरती
दाखल होतोय केतन म्हात्रे. बिनीचा फलंदाज केतन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आहे आणि या चेंडूवरती फारसं उत्तर नव्हतं बॅट्समनकडे. शानदार खेळ यापूर्वी निश्चितच आपण केतन म्हात्रेचा देखील पाहिला आहे. 37 बाईक आणि 6 फोर व्हीलरचा मानकरी सध्या रत्नागिरीमध्ये खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती सागर कांबळे, तो देखील महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याचे व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झालेत याच स्पर्धेमध्ये. अनुभव प्रचंड त्याच्या गाठीला. अखोट पदा चेंडूवरती जबरदस्त आक्रमण, चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा पार. षटकार, काय फटका सजवलाय. सुरेख टायमिंग, सुंदर पोझिशन, मिड विकेटमध्ये हा चेंडू खेळलाय. ऑफ्टनच्या बाद चेंडू हवेमध्ये आहे, तिथे क्षेत्ररक्षक पॉईंटमध्ये डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एक धाव. केतन म्हात्रेचं झळकावलेले शतक. ज्या पद्धतीनं टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं नाणं खणखणीत वाजते तशाच पद्धतीनं रबर बॉलमध्ये देखील अतिशय जबरदस्त कामगिरी करत असताना या मोसमामध्ये फॉर्ममध्ये खेळाडू आहे. सागर कांबळे देखील फॉर्ममध्ये आहे. धावसंख्या 8. अरफान आणि केतन म्हात्रे जोडी मैदानावरती. पुढे ससावाचा फटका चांगला सजवलाय. काय फटका आहे भावा, तुझंच नाणं खणखणीत वाजतंय. भावा तुझंच नाणं खणखणीत वाजतंय आणि क्रिकेटच्या या पटलावरती तुझं नाव गाजतंय. केतन म्हात्रे मैदानावरती आहे. रबर बॉल, टेनिस बॉल, फॉर्मॅट बदलतात, खेळ नाही बदलत, केतन म्हात्रे नाही बदलत. अतिशय सुंदर टायमिंग. आता सागरचा एक चांगला चेंडू होता. एक धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता 15 वरती. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि असे खेळाडू जेव्हा बॅटिंग करतात ना तेव्हा दुसऱ्या एंडवरती राहायला मजा येते. म्हणजे आपण बॅटिंग फार करायची नाही, बॅटिंग आपण दुसऱ्या बाजूने बघायची. वीरेंद्र सेहवाग, तेंडुलकर यांची बॅटिंग आपण दुसऱ्या एंडकडनं बॅट्समन जर असाल तर बघायला एक वेगळीच मजा असते. सागरला विकेटची आवश्यकता. बाउन्सर टाकलाय. आपट बार थोडासा फसला, तो फुटला नाही आहे बरोबर, कारण जास्त खांद्यांचा वापर झाला आणि चेंडू डोक्यावरून गेला. त्यामुळे 1 फॉर ओव्हरचा इशारा आणि त्याचबरोबर वाईट बॉलचा इशारा करत असताना पंच मैदानावरती धावसंख्या झाले 16. इथे प्रेक्षक झालेत गोळा. चॅम्पियन रेनिब ट्रॉफीचा हा अद्भुत सोहळा. सागर कांबळे आता नाही थांबणार. ओ, त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केलाय, तो घेतलाय की सोडलाय हा प्रश्न आहे. बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये नक्की काय, कारण अरफान मैदानावरती आहे. केतन म्हात्रे हुकमाचा एका मैदानावरती. क्रीजचा वापर, बॉक्सचा वापर खूप चांगला केला. लेग ब्रेक चेंडू टाकला होता. चेंडू हवेमध्ये, टायमिंग चांगलं नव्हतं आणि ते हा झेल पकडण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये अपयश आले सागर कांबळेला. खरं तर मैदानावरती केतन म्हात्रेसारखा खेळाडू आहे आणि त्यानं पहिली बाईक कुठे घेतली होती हा एक प्रश्न तुम्हाला भेटला, निश्चितच पडला असेल. 37 बाईक त्याच्या नावावरती आहे. आणि पहिली 4 व्हीलर कुठे घेतली आणि 6वी 4 व्हीलर जी त्याला मिळालेली आहे ती कुठे मिळाली, हे सगळे प्रश्न. परंतु त्याची बॅटिंग देखील बघत राहा. आकडेवारी देखील महत्त्वाचे आहेत. रेकॉर्ड देखील या ठिकाणी सांगितले जातील, त्यात काय शंका नाही आहे. महत्त्वाचा सामना मैदानावरती. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतात. प्रेक्षकांसाठी केतन म्हात्रेची बॅटिंग बघण्यासारखी असते. मिड विकेटला खेळलेला फटका दर्जेदार होता. त्याच पद्धतीनं आपण पदलरीत पाहिलं. अत्यंत सुंदर कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी चेंडू गेला होता. छान चेंडू आहे गोलंदाजाचा. एक धाव तर मिळेल. एखाद्या धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली 17 वरती. 34 धावांचं आव्हान आहे अहमदीप ग्रीन स्टार संघाला, पावस संघाला. श्री महालक्ष्मी जिगर मैदानावरती संघ आहे. 2 मातबर संघामधली लढाई. खूप चांगलं बॅटल. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंगअपमध्ये क्षेत्ररक्षक. केतन म्हात्रे नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अरफान. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटची मोठी कळ लागले. गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतात या षटकात. प्रतीक आयकॉन काढूयात. प्रतीक गवंडे
गोलंदाजी मार्कवरती रोडेंकडनं मारा करतोय ऑन साईडला स्क्वेअर लेग. त्यानंतर एक काऊ कर्नरमध्ये क्षेत्ररक्षक, एक लांबगानमध्ये क्षेत्ररक्षक. विकेटची प्रतीक्षा असेल गोलंदाजाला. सुरेख गोलंदाजी, सुंदर मारा. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. लाईन चांगले, गोल्डन स्पॉटवर ते चेंडू पिच केला होता गोलंदाजा. राऊंड विकेट मारा आणि तिथून अँगलचा चेंडू आपण थोडासा ऑफ्टनच्या आणखीन बाहेर जातोय. खूप चांगली गोलंदाजी प्रतीक गमंडेकडून. मॅन फ्रॉम वेंगुर्ले प्रतीक गमंडे. आणखीन एक दर्जेदार चेंडू आहे बघा. ज्यावेळेला केतन म्हात्रेनं पहिल्या षटकात सागर विरुद्ध आक्रमण केलंय आणि धावा खूप चांगल्या केल्यात, मग अशा वेळेला दबाव प्रतीक गबंडेवरती होता. पण कौतुक करावं लागेल प्रतीक गबंडेचं, ज्या पद्धतीनं अंडर प्रेशर त्यानं 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा दिल्यात आणि विशेष करून केतन म्हात्रेला नॉन स्ट्रायकर एंडवरती ठेवण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. 2 पर्याय असतात तुमच्याकडे. मिस्टर स्ट्रोक आहे कबरमध्ये, क्षेत्ररक्षक झेल पकडणार का नाही पकडणार आहे ते सागरने पण केलं. तो कबरचा क्षेत्ररक्षकही करतोय. आणि तो प्लॅन काय असेल मी तुम्हाला सांगणार नाही आहे, परंतु जेव्हा पहिल्या षटकात धावा होतात तेव्हा दबाव असतो. अशा वेळेला मोठ्या खेळाडूला एकतर बाद करायचं किंवा दुसऱ्या बाजूला आपण त्या खेळाडूला नॉन स्ट्रायकर एंडला ठेवायचं. आता कबड्डीच्या खेळामध्ये बघा, बऱ्यावेळेला तुझा मोठा खेळाडू असतो तो बाद करायचा आणि त्याला बेंचवरती बसवून ठेवायचं. स्ट्रॅटर्जी असते. खूप चांगली गोलंदाजी. वेंगलवर मी इथपर्यंत का पोचलोय, मला आयकॉन म्हणून या ठिकाणी का बोलवलंय, आता हे का पडतायत. पडायचे आणि घडायचे मला माहिती आहे, पण पडायचे घडायचे आणि समोरच्या संघाला नडायचं पण आहे. पहिल्यांदा बाळा तिथे एक सोपा झेल त्याने सोडला. प्रेक्षकांच्या मध्ये आपण बघा हास्याचे फवारे फुटलेले आहेत. आता ते खेळाडू या ठिकाणी होते. क्षेत्ररक्षक दीपेश त्या ठिकाणी आहेत. पहिल्या षटकामध्ये सागरनं झेल पकडायचा प्रयत्न केला, तो की सोडायचा तो आपल्याला तुम्हाला दिसला असेल. त्यानंतर बाळानं अरफानला संधी दिले. केतन मात्र 17 घेतोय, धावसंख्या 21, 34चं टार्गेट आहे. सामना थोडासा या ठिकाणी रंगतदार झालाय. प्रतीकचं षटक अप्रतिम, कारण केतन मात्रेला स्ट्राईक मिळालं नाही जास्त. 5 धाबा या षटकात प्रतीकनं दिल्यात. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी त्याने केले. तिखट मारा करत असताना फक्त 5 धावा दिल्यात. तन्मय आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचामच्या बाजूला वळत आहेत. हात करतात समांतर, दाबा येत आहेत अमांतर. धावसंख्या पोचली ती आता 22 वरती. 20/2 पन्नन. अर्पण 3, केतन मात्रे 17. मैदानावरती पहिली बाईक केतन म्हात्रेला कोणत्या ठिकाणी मिळाली, कोणत्या स्पर्धेमध्ये मिळाली ते देखील सांगणार आहे मी थोड्याच वेळात. तत्पूर्वी तन्मयला चांगली गोलंदाजी करावी लागेल केतन म्हात्रे विरुद्ध. हो चांगली करायची आहे, परंतु अशा प्रकारची गोलंदाजी केली तर आणखीन तुम्ही संकटात जाऊ शकता. बीमर आणि 1 धाव, अर्थात या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये या 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या पुतली ती आता 3ऱ्या षटकामध्ये 24 धावा धाबलकावरती. रिक्वायरमेंट 4चा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तन्मय. आणखीन एक चेंडू बीमर टाकलेला आहे. 2 चेंडू बीमर टाकले. वेगावरती स्वार होत असताना तन्मय या ठिकाणी नियंत्रित मारा तो करत नाहीये आणि त्यामुळे यशच्या मागून यष्टीरक्षक आलेला आहे. तन्मयला कानमंत्र दिला जातोय. अजूनही या ठिकाणी नियंत्रण नाही आहे. हाही चेंडू पहा की त्यांनी खेळण्याचा कुठला प्रयत्न केलेला नाही आहे. यष्टीरक्षकाने पकडण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. 2 बीमर चेंडू या ठिकाणी टाकले झाले. 9 बॉलचा इशारा, फ्रीडचा इशाराही झालेला आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या या महामंचावरती महासंग्राम आपण पाहतोय. केतन खेळतोय व्यक्तिगत 18 धावसंख्येवरती 9 चेंडूमध्ये. षटक अतिशय महत्त्वाचे तन्मयचं. अजूनही मिस्टर एस्ट्राज आहेत बघा. बॅट्समनला सूर सापडणं गरजेचं असतं आणि गोलंदाजाकडे एक चांगला रिदम असणं गरजेचं आहे. तो रिदम नाही आहे आणि त्यामुळे बीमर चेंडू येत आहेत, व्हाईट बॉल येत आहेत. केतन एक त्याच्या कक्षेमध्ये चेंडू येतो की याची प्रतीक्षा करतोय. धावसंख्या 26 आणि आत्तापर्यंत एकही चेंडू खरं तर झाला नाही. 5 धाबा आलेत. म्हणजे काही चेंडू तो चांगलेही टाकतोय. आता हे होतं, तुम्ही बीमर टाकता, व्हाईट बॉल टाकता, तेव्हा बॅट्समनचा माइंडसेटही थोडासा वेगळा होतो. केतन मात्राने पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली, परंतु या षटकामध्ये व्हाईट बॉल, त्यानंतर नो बॉल, व्हाईट बॉल. धावसंख्या झाली एकूण 26 धावा धाबलकावरती. राऊंड विकेट मारा केला जातोय. एक चांगला चेंडू, बॅटची आतली कड
आणि बॅट हा चेंडू डाव्या एसटीवरती आदळलाय, पण नो बॉलचा इशारा यापूर्वी झाला होता, वाईट बॉल, हे सगळे इशारे तुम्हाला कळतात. फ्रीचा इशारा देखील तितक्यात महत्वाचा. केतन मात्रे ऑन स्ट्राईक. ड्राईव्ह केला चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल, एकेरीने धावसंख्या वाढते. आता मात्र रिदममध्ये गोलंदाजी करत असताना तन्मय. धावसंख्या 27 जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजून. पॉईंट कबर, स्ट्रक कबर, लॉंग अप लॉंग ऑन साईडला चेंडू खेळलेला आहे. इथे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगमध्ये चेंडूच्या खाली पकडलाय जेल, आणि आता हा तिसरा जेल होता. तिसऱ्यांदा चेंडू हवेत उडाला होता आणि स्क्वेअर लेगला सुंदर झेल पकडला गेलेला आहे. बॅट्समन अरफानची कडी समाप्त. राऊंड विकेट अत्यंत सुंदर अँगल क्रिएट केला होता. ऑन साईडला फटका खेळला अरफान आणि तिथून तो फसला. स्क्वेअर लेगला उत्तम प्रकारचा झेल टिपला गेला. फलंदाज बाद सुरेश कदम. उत्तम एक कॅरमपट्टी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि स्टेट लेवलला जाऊन त्याने खूप चांगलं कॅरम देखील खेळलेलं आहे. क्रिकेटपट्टू म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सुरेश कदम आपल्या कोकणामधलाच आहे. सध्या बांद्रा या ठिकाणी वास्तव्य करत असताना हेलिकॉप्टर बॉय म्हणून त्याची लोकप्रियता. आणि त्याचबरोबर श्रेयस कदमने जी तुफानी बॅटिंग केली होती, आपण ते देखील यानंतर लगेचच पाहणार आहोत tenniscricket.in वरती. नॉर्थ चषकामध्ये रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये त्याने केलेली बॅटिंग. ओ हो, तो यासाठी आलेला आहे. पहिल्या चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकार. श्रेयस कदम दमकम दाखवायला सुरुवात केली. ऍक्शन रिप्ले लगेच तुम्हाला दाखवतोय tenniscricket.in वरती. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा. कधी नाद करू नये. नादखोळा बॅटिंगसाठी श्रेयस कदम ओळखला जातो. षटकार ठोठावलाय. एका धावेची गरज. धावसंख्या 33. माइंड सेट बघा काय, डगआउट मधनं सेट होऊन आलाय. आणखीन एक कडक शॉट. मॅच फिनिश. उरात वादळ घेऊन येणाऱ्यांना पडझडची तमा कधीच नसते. ते पडतात, ते घडतात, पुन्हा एकदा उठतात आकाशाला गबस निघालण्याकरता, उत्तुंग भरारी घेण्याकरता. त्यापैकी एक खेळाडू आहे बांद्र्याचा सुपरस्टार श्रेयस कदमनं दमखम दाखवलाय. सामना समाप्त झालेला आहे. अभिनंदन श्रेयस कदम. केतन म्हात्रेने बाईक कधी घेतली मी तुम्हाला आता सांगणार नाहीये. पहिली बाईक कोणत्या स्पर्धेमध्ये घेतली ती सांगणार निश्चित आहे, परंतु त्याचा जो दुसरा इनिंगचा भाग असेल तिथे ती माहिती देईल. केतन म्हात्रे अभिनंदन. श्रेयस कदम कॉंग्रॅच्युलेशन. हा सामना शानदार पद्धतीने आपण जिंकलेला आहे. यानंतर होणारा सामना देखील महत्त्वाचा असेल, परंतु तत्पूर्वी आपण पाहूया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्याचा लेखाजोखा आपल्या स्क्रीनवरती आहे. मुनीप 2 षटकं टाकलेत, 15 धावा दिलेत आणि 2 गडी बाद केलेत. त्यामुळे या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आहे, ज्यानं अतिशय तिखट मारा केलाय आणि मुनीप ठरतोय या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू. हिरो मुनीप, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय.